एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 6मधील चॅप्टर नंबर 9 HCF अँड LCM मधील प्रॅक्टिस सेट नंबर 23 सॉर्ट आउट करणार. सो सी दी क्वेश्चन. राईट ऑल द फॅक्टर्स ऑफ द गिवन नंबर्स अँड लिस्ट देअर कॉमन फॅक्टर्स. हे जे गिवन नंबर्स दिलेले आहेत त्याचे फक्त आपल्याला काय करायचे आहेत, फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहेत आणि त्यातले फक्त कॉमन फॅक्टर्स लिहायचे आहेत. सो आपण स्टार्ट करूया. सो आपली पहिली पेअर काय आहे, 12 अँड 16. तर पहिल्यांदा आपण 12चे फॅक्टर्स पाहूया. फॅक्टर्स ऑफ 12 हे कसे फाइंड आउट करतो आपण. फॅक्टर्स ऑफ 12 म्हणजे ज्या ज्या टेबलमध्ये 12 हा नंबर येतो ते सगळे नंबर्स हे 12चे फॅक्टर्स आहेत. म्हणजे 12 हा 1च्या सुद्धा टेबलमध्ये येणार आहे आणि 12च्या सुद्धा टेबलमध्ये येणार आहे. म्हणजे फॅक्टर्स हे कोणत्याही नंबरचे फॅक्टर्स हे फिक्स 2 तर असतातच आणि अजूनसुद्धा ते कोणाकोणाच्या टेबलमध्ये येतात हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो 1च्या टेबलमध्ये येणार आहे, अजून कोणाच्या टेबलमध्ये, 2च्या टेबलमध्ये पण येणार आहे. 2 6 12 म्हणजे 2च्या पाड्यात पण आला. त्यानंतर अजून 3च्या पाड्यात पण येणार आहे. 3 4 12. इज इट क्लिअर. त्यानंतर 4च्या टेबलमध्ये पण येणार आहे. 4 3 12. त्यानंतर 6च्या टेबलमध्ये पण येणार आहे. 6 2 12 अँड 12 1 12. म्हणजे हे काय तयार झाले, फॅक्टर्स ऑफ 12. फक्त ते कोणाकोणाच्या टेबलमध्ये हा नंबर येतो आहे ते फक्त आपल्याला चेक करायचं आहे. सो फॅक्टर्स ऑफ 16. तर 16 कोणाकोणाच्या टेबलमध्ये येतो आहे ते पाहायचं आहे. 1च्या टेबलमध्ये तर येणारच. 16 1 16. देन अजून काय, 2च्या टेबलमध्ये पण येणार आहे. 2 8 16. त्यानंतर 4 4 16. 4च्या टेबलमध्ये पण येणार आहे. तर 8 2 16 आणि त्यानंतर 16 1 16. इथं जर आपण बारकाईनं ऑब्झर्व केलं तर ॲट ए टाईम आपल्याला 2 फॅक्टर्स मिळतात. ते कसे, एकाच वेळेला आपल्याला हे 2 फॅक्टर्स मिळाले. दॅट मीन्स 12 1 12. इज इट क्लिअर. त्यानंतर 2 आणि 6 हा आपल्याला ॲट ए टाईम मिळाला. 2 6 12 म्हणजे 6 2 12. आणि त्यानंतर 3 4 म्हणजे एका वेळेला आपल्याला काय मिळतात, 2 फॅक्टर्स मिळतात. इट इज टू मच सिम्पल. तर आपल्याला नेक्स्ट काय करायचं आहे, त्यांचे कॉमन फॅक्टर्स. सो वी कॅन राईट कॉमन फॅक्टर्स ऑफ 12 अँड 16. कोणते कोणते आहेत कॉमन, की जे या दोघांच्यात पण आहेत ते म्हणजे कॉमन. 1 यात पण आहे आणि यात पण आहे म्हणजे 1 हा कॉमन झाला. त्यानंतर 2 यात पण आहे आणि यात पण आहे म्हणजे 2 सुद्धा कॉमन फॅक्टर. आणि त्यानंतर 4 यात पण आहे आणि यात पण आहे म्हणजे कॉमन फॅक्टर काय झाला, 4 ऑल्सो. दॅट मीन्स 1 2 आणि 4 हे कॉमन फॅक्टर्स झाले. सो नेक्स्ट सेकंड वन इज 21 अँड 24. तर 21चे फॅक्टर्स पहिल्यांदा फाइंड आउट करूया. फॅक्टर्स ऑफ 21 म्हणजे 21 हा कोणाकोणाच्या टेबलमध्ये येणार आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो 1च्या टेबलमध्ये तर येणारच आहे. 21 1 21 म्हणजे 21 आणि 1 हे एका वेळेला आपल्याला हे फॅक्टर्स मिळाले. त्यानंतर अजून काय, 3 7 म्हणजे 3 आणि 7 हे 2 फॅक्टर्स मिळतात. 3 अँड 7. 3 7 21 अँड 7 3 21 अँड 21 21. म्हणजे ॲट ए टाईम आपल्याला कोणते फॅक्टर्स मिळाले, 1 आणि 21 आणि त्यानंतर 3 आणि 7. इज इट क्लिअर. सो द फॅक्टर्स ऑफ 24. तर 24 कोणाकोणाच्या टेबलमध्ये येतो आहे तो आपल्याला चेक करायचा आहे. हा 1च्या टेबलमध्ये तर येणार, अजून कोणाच्या, 24च्या म्हणजे तो आपण सिक्वेन्सली लास्टला लिहिणार आहोत. त्यानंतर अजून कोणाच्या टेबलमध्ये येईल, 2च्या टेबलमध्ये येईल. 12 2
दॅट मीन्स 12सुद्धा काय असणार आहे, याचा फॅक्टर असणार आहे. त्यानंतर 3 8चा म्हणजे 8सुद्धा काय असणार आहे, फॅक्टर असणार आहे. आपण सिक्वेन्सली घेतो आहे. त्यानंतर 4 6चा म्हणजे 6सुद्धा काय असणार आहे, याचा फॅक्टर असणार आहे. सो राईट 6 8 आणि 12 आणि 24. आत्ताच आपण ॲट ए टाईम आपल्याला 2 मिळाले. 1 आणि 24 एका वेळेला मिळाले. नंतर 2 12चा 24, 3 8चा 24 आणि 4 6चा. ॲट ए टाईम आपल्याला 2 फॅक्टर्स मिळाले. तर आपल्याला काय काढायचं आहे, कॉमन फॅक्टर्स. सो राईट कॉमन फॅक्टर्स ऑफ 21 अँड 24. कॉमन म्हणजे जे दोन्ही नंबरमध्ये पण आहेत. आता कॉमन फॅक्टर काय निघतील, 1 तर सगळ्यांच्यातच निघतो, 1 यात पण आहे, यात पण आहे. त्यानंतर इथं 2 आहेत पण इथं नाहीत, आणि इथं 3 आहेत आणि इथं पण आहे. दॅट मीन्स 3सुद्धा काय झालेला आपला कॉमन फॅक्टर झालेला आहे. इज इट क्लिअर? सो थर्ड वन 25 अँड 30. आपल्याला पहिल्यांदा 25चे फॅक्टर्स पाडून घ्यायचे. सो राईट फॅक्टर्स ऑफ 25चा 1 तर हा फॅक्टर सगळ्यांचाच असतो, 1 आणि तो नंबर इटसेल्फ मीन्स 25 1चा 25. इज इट क्लिअर? म्हणजे एका वेळेला आपल्याला 1 आणि 25 मिळाले. त्यानंतर अजून काय 5 5चा 25, 5 मीन्स तो आपण एकदाच लिहिणार. आणि त्यानंतर 25. हे 3च याचे फॅक्टर्स आहेत. त्यानंतर फॅक्टर्स ऑफ 30 कोणाकोणाच्या 1च्या तर येणार. दॅट मीन्स 1 आणि 30 एका वेळेला आपल्याला मिळणार आहेत. त्यानंतर अजून 30 कोणाच्या टेबलमध्ये येणार आहे, 2च्या. 2 15चा 30 दॅट मीन्स 15 2चा म्हणजे 15सुद्धा आपल्याला या फॅक्टर्समध्ये येणार आहे. म्हणजे 2 आणि 15 ॲट ए टाईम मिळाले. त्यानंतर 3 10चा म्हणजे 3 10चा 30 मीन्स 10सुद्धा यात येणार आहे. त्यानंतर 5 6चा म्हणजे 5 आणि 6 हे दोन्ही फॅक्टर्स येणार आहेत. आणि त्यानंतर 3 10चा 30, 2 15चा अँड 31चा 30. इज इट क्लिअर? सो ॲट ए टाईम आपल्याला काय होतात, इझिली 2 फॅक्टर्स हे मिळतात. इथं कसे मिळाले, हा 1 आणि हा 30, 2 आणि हा 15 मीन्स 15 2चा 30 दॅट मीन्स 2 15चा 30, 3 10चा 30 दॅट मीन्स 10 3चा 30 अँड 5 6चा 30 दॅट मीन्स 6 5चा 30. ॲट ए टाईम आपल्याला 2 फॅक्टर्स मिळाले. आता कॉमन फॅक्टर्स ऑफ 25 अँड 30. काय निघतील कॉमन, 1 तर निघणारच. त्यानंतर काय, हा 5 एक आहे आणि इथं पण 5 आहे. सो हा सुद्धा काय असणार आहे, कॉमन फॅक्टर. इज इट क्लिअर? सो याचे फक्त कॉमन फॅक्टर्स 1 आणि 5. सो नेक्स्ट आपलं एक्झाम्पल काय आहे, 4th वन फॅक्टर्स ऑफ 24 आणि 25. 24चे आपण फॅक्टर्स बघूया. फॅक्टर्स ऑफ 24 1 असणार आहे आणि 24 पण असणार आहे. त्यानंतर 2च्या टेबलमध्ये पण येतो 24, 2 12चा 12 2चा मीन्स 12सुद्धा याचा काय असणार आहे, फॅक्टर असणार आहे. त्यानंतर 3 8चा 8 3चा म्हणजे ॲट ए टाईम आपल्याला 3 आणि 8 मिळाले. त्यानंतर 4 आणि 6 4 6चा आणि 6 4चा. इज इट क्लिअर? सो आपण सिक्वेन्सली लिहून घेतो आहे. 6 नंतर 8 12 आणि 24. इज इट क्लिअर? त्यानंतर फॅक्टर्स ऑफ 25चे आत्ताच आपण फाइंड आउट केलेले आहेत. 1 आणि 25 तर असणारच.
त्यानंतर 5 5 जा 25 मीन्स 1 5 अँड 25. हां, कॉमन फॅक्टर्स ऑफ 24 अँड 25. कॉमन फक्त काय आहे? 1. इथं जर आपण केअरफुली ऑब्झर्व केलं तर हे जे गिवन नंबर आहेत ते सिक्वेन्सली ओळीने येणारे नंबर असतात. ओळीनं जर येणारे नंबर आहेत मीन्स 24 नंतर काय आता लगेच 25, म्हणजे ओळीनं जर येणारे नंबर असतील तर त्याचे फक्त कॉमन फॅक्टर हा ओनली 1च असतो. इज इट क्लिअर? म्हणजे कोणतेही जरी ओळीने येणारे 2 नंबर जर दिले तर त्यातला फक्त कॉमन फॅक्टर हा 1 येतो. इज इट क्लिअर? सो फिफ्थ वन. फिफ्थ एक्झाम्पल, फॅक्टर्स ऑफ 56 आणि फॅक्टर्स ऑफ 72. तर पहिल्यांदा आपल्याला 56चे फॅक्टर्स काढायचे आहेत. दॅट मीन्स 56 हा कोणाकोणाच्या टेबलमध्ये येतो. फॅक्टर्स ऑफ 56. नंबर जसे जसे मोठे होत जातील तसं ही पद्धत आपल्याला काय होते, थोडीशी अडचणीची वाटते. सो आपण नेक्स्ट प्रॅक्टिस सेट सोडवत असताना ही पद्धत फॉलो करणार नाही होत, कारण की प्राईम फॅक्टरायझेशन पद्धतीनं मोठा नंबर जरी असला तर त्याचे फॅक्टर्स आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. पण इथं आता छोटे नंबर आहेत त्यामुळे आपण इझिली टेबल थ्रू हे फाइंड आउट करतोय. बट मोठा नंबर दिला की आपल्याला याचे फॅक्टर्स या पद्धतीनं काढणं जरा डिफिकल्ट होतं. सो आपण नेक्स्ट प्रॅक्टिस सेटमध्ये प्राईम फॅक्टरायझेशन पद्धत वापरणार आहोत. सो फॅक्टर्स ऑफ 56 हा 1च्या टेबलमध्ये पण येणार आहे आणि 56च्या पण टेबलमध्ये येणार आहे. सो आपण ओळीनं लिहिणार आहोत. सो 56 आत्ता नाही लिहिते. त्यानंतर 2च्या टेबलमध्ये पण येणार आहे. 28चा जर पाडा आपण 2 पर्यंत म्हटला तर काय येतं 56. दॅट मीन्स 28सुद्धा काय येणार आहे, याचा फॅक्टर येणार आहे. त्यानंतर 4च्या टेबलमध्ये पण येतं. 4चा पाडा जर 14 पर्यंत म्हटला दॅट मीन्स 14चा पाडा जर आपण 4 पर्यंत म्हटला तर काय येतं 56. म्हणजे 14सुद्धा याचा काय येणार आहे, फॅक्टर येणार आहे. आणि त्यानंतर 7 8चा मीन्स 8 आणि 7 ॲट ए टाईम मिळाले आपल्याला, पण सिक्वेन्सली लिहितो आहे. 8 नंतर आपण 14, त्यानंतर 28 आणि त्यानंतर 56. दॅट मीन्स 1 आणि 56 आपल्याला ॲट ए टाईम मिळाले. त्यानंतर 2 आणि 28 मीन्स 28 2चा 56. त्यानंतर 4 14चा दॅट मीन्स 14 4चा 56 आणि 7 8चा 56. सो फॅक्टर्स ऑफ 72. फॅक्टर्स ऑफ 72. तर 72 कोणाकोणाच्या टेबलमध्ये येतो हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. 1 आणि 72 तर फिक्सच आहेत. त्यानंतर अजून कोणाच्या 2च्या टेबलमध्ये येतो. 2चा टेबल म्हणजे 36. याचं जर आपण डिव्हिजन घेतलं रफमध्ये तर काय ते 72ला डिवाइड जर आपण 2ने केलं तर 2 1 जा 2, 2 3चा 6 आणि 2 6चा 12 मीन्स 36सुद्धा काय येणार आहे. म्हणजे 2चा पाडा जर आपण 36 पर्यंत जर काउंट केला तर काय येतो 72 येतो. दॅट मीन्स 2 आणि 36 हे 2 फॅक्टर्स आपल्याला मिळाले. देन त्यानंतर काय 3च्या टेबलमध्ये पण येणार आहे. 3नं जर आपण रफली ह्याला डिवाइड करून बघितलं तर 3 2चा 6 रिमेनिंग 1 12 आणि 3 4चा दॅट मीन्स 24सुद्धा काय आला ह्याचा फॅक्टर आलेला आहे. सो राईट 4 ऑल्सो. त्यानंतर 6च्या टेबलमध्ये पण येतो आहे. त्यानंतर 8च्या टेबलमध्ये पण 72 येतो. नंतर 9च्या टेबलमध्ये पण 72 येतो. आणि त्यानंतर 18 आणि 24 आत्ताच आपण इथं काढलं 24 आणि 36 आणि 72 म्हणजे नंबर इटसेल्फ सुद्धा त्याचा फॅक्टर असतो. म्हणजे ॲट ए टाईम आपल्याला काय मिळालं 1 आणि 72, 2 आणि 36, 3 आणि 24 म्हणजे ॲट ए टाईम आपल्याला काय मिळतात 2-2 फॅक्टर्स हे मिळत असतात. सो आपण कॉमन फॅक्टर्स लिहूया. कॉमन फॅक्टर्स
ऑफ 56 अँड 72. यातले कॉमन जर आपण बघितले तर काय येणार, 1 1 तर असणारच आहे. सो राईट 1. त्यानंतर कोणता येतो कॉमन, 2. यात पण आहे, यात पण आहे. सो 2 सुद्धा काय असणार आहे, कॉमन फॅक्टर असणार आहे. त्यानंतर 4. यात पण आहे, यात पण आहे. 3 यात आहे पण या नंबरमध्ये नाही. सो 4 4. इज इट क्लिअर? त्यानंतर अजून काय, 8. 8 यात पण आहे आणि यात पण आहे. सो 8 सुद्धा काय असणार आहे, आपला कॉमन फॅक्टर असणार आहे. एवढेच फॅक्टर्स आपले मॅच होत आहेत कॉमनमध्ये. सो इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.